आणि आपल्या कमजोरपणावर कर्तृत्वानं मात कशी मिळवायची. लाडू आपल्याला शिकवतात की आपण जसं आपल्याला गोड आवडतं तसं आपल्या कृतीतून आपण आपल्या घरच्यांना, आपल्या शाळेतील शिक्षकांना आणि समाजातील इतर सर्व लोकांना आपण आपला गोडवा आपल्या उच्चार, आचार आणि विचारातून निर्माण करायचा असतो. हाच लाडू, हा सण आपल्याला हे शिकवत असतो. आणि मग हा दिवाळीचा सण संपल्यानंतर दिवाळीच्या सणाच्या सुट्ट्या लागण्यापूर्वी तुम्ही मेहनत करून परीक्षा दिली होती सत्र 1ची. आता त्याचा उज्ज्वल निकाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तुमच्या पॅरेंट्सना सुद्धा ते दाखवण्यात येणार आहे. घाबरून जाऊ नका. ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना खूपच सुंदर असे मार्क मिळालेले आहेत आणि तुमचं कौतुक शाळा तर करणारच आहे, पण तुमचे पॅरेंट्स सुद्धा, तुमचे आई बाबा सुद्धा तुमचं पुन्हा कौतुक करतील आणि तुम्हाला असं वाटेल की आपण पुन्हा पुन्हा परीक्षा द्यावी. पण आता ही सत्र 1 संपल्यानंतर सत्र 2ची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यायची आहे. आणि आणखी एक आनंदाची गोष्ट सांगत असताना मला खूपच हर्ष उल्हास होतोय. ते म्हणजे नुकतीच सगळं जग काल मध्यरात्री झोपलेलं असताना जवळपास 1च्या आसपास भारतीय महिलांनी, भारतातल्या कर्तृत्ववान मुलींनी विश्व विजेता होऊन सर्व भारतीयांना मोठा बहुमान दिलेला आहे. हा बहुमान त्यांचा नुसत्या खेळाडूंचा नव्हता, तर तो संपूर्ण भारतीयांचा आहे. तो तुमचा, आमचा आहे. या भारतीय महिला जेव्हा क्रिकेट विश्वात उतरल्या तेव्हा त्यांची थट्टा, मस्करी, चेष्टा केली जात होती की भारतीय संघ, भारतीय महिला ह्या चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित असतात. त्यांना कर्तृत्व गाजता येत नाही. विशेषतः ऑस्ट्रेलिया संघ 7 वेळा विश्वविजेता ठरलेला आहे महिलांचा. त्यांनी तर खूपच इझी घेतलं होतं महिलांना की ह्या महिला भारतीय काही करू शकत नाहीत, आम्ही सहज यांना हरवू शकतो. पण हे सगळे दुष्ण सहन करत करत, हे सगळे अवमान आपल्या पोटात घेऊन, आपल्या कर्तृत्वातून, आपल्या जिद्दीतून, आपल्या कष्टातून, आपल्या मेहनतीतून याच भारतीय महिलांनी सर्व जगातील खेळाडूंना मात देत विश्वविजेता होण्याचा बहुमान जिंकला. त्याच्याही शुभेच्छा देताना मला आनंद होतोय. या खेळातून आम्ही हे शिकायचंय की समाज तुम्हाला कमजोर म्हणेल. एखादा विषयाचा पेपर तुम्हाला सांगेल, अरे तुला ह्याच्यात कमी मार्क पडलेत, तर आपण हार मानायची का नाही. जसं भारताला काल असं वाटत होतं जगाला की आता भारताच्या हातातून हा सामना निसटून गेलाय, भारत हारतोय की काय, पण जिद्द शेवटपर्यंत सोडलेली नसते. हा खेळाडू तो असतो जो शेवटच्या सेकंदापर्यंत लढत असतो, खेळत असतो आणि शेवटी विजयी मालिका त्याच्या गळ्यामध्ये पडते.